भगवाति वचनं श्रेष्ठं भगवाति वचनमुत्तमं भगवाति गरुगारयुक्तोऽसो भगवा तेन उच्यते। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रीतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। तीन रत्नांचे गुण आपण बघत आहोत, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न। जे बुद्धामध्ये असणारे गुण कोणते, धम्मामध्ये असणारे गुण कोणते आणि संघामध्ये असणारे गुण कोणते, जे की आपण रोज वंदना घेत असतो। कालच्या भागामध्ये म्हणजे कालच्या देशनेमध्ये आपण इति पिसो भगवा या संदर्भामध्ये भगवान म्हणजे काय, भगवान कोणाला म्हटलं जातं, भगवान यांची काय व्याख्या आहे, या संदर्भामध्ये आपण एक थोडक्यामध्ये देशना बघितली होती। कोणाला म्हटलं जातं भगवान, ज्यांनी तृष्णेचा नाश केला, आणखी राग, लोभ, द्वेष, मोह, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करणारे भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं। आणखी साहित्याचं जेव्हा वाचन करण्यात आलं, आणखी सुद्धा भगवंताच्या संदर्भामध्ये काही विशेष उपमा, उदाहरण, जी कालची जी देशना आहे भगवान म्हणजे काय, त्याला आपण पुन्हा म्हणजे कंटिन्यू करत आहोत। तर आणखी भगवंतामध्ये असणारे काही विशेष गुण किंवा भगवंतामध्ये असणाऱ्या अशा काही महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं आज आपण देशनेच्या द्वारा विशेषण बघणार आहोत। असं म्हटलं आहे, भगवाती वचनं षट्ठं, भगवंताचं जे वचन आहे, भगवंताचं जे वचन आहे त्याला बुद्ध वचन असं आपण म्हणत असतो। भगवाती वचनं षट्ठं, षट्ठं म्हणजे श्रेष्ठ, भगवंताचे वचन हे सर्वश्रेष्ठ आहे। काळाच्या ओघामध्ये भगवंताचं वचन कधीही नष्ट होत नसते। चिरं तिठन्तु सद्धम्मो अशा प्रकारे आपण बोलत असतो, म्हणजे सदा सर्व काळ भगवंताचं वचन समान रूपाने सारखं फळ देणारं असते आणि त्यामुळे भगवंताचं जे वचन आहे ते वचन सदा सर्व श्रेष्ठ असते असं म्हटलं आहे। त्यानंतर असंही म्हटलं आहे,
भगवाती वचनं मुत्तमं, भगवाती वचनं मुत्तमं, मुत्तमं म्हणजे उत्तम आहे. भगवंताचं वचन कसं आहे? उत्तम आहे. भगवंत जे जे काही बोलतात ते उत्तम असतं, उत्तमामध्ये उत्तम असतं. आणि त्यामुळे भगवंताच्या प्रत्येक वचनाला उत्तम अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. भगवती गरुगार व इतोसो, भगवंताचं जे वचन आहे गरिमा आणि गौरव करण्यास पात्र आहे. गरुगार उतोसो म्हणजे गौरव, गौरवार्थ, गौरवार्थ म्हणजे सन्मानार्थ. गारवच निवातोच असं गाथेमध्ये आपण म्हणत असतो. म्हणजे भगवंताचं जे वचन आहे गौरवार्थ आहे. सन्मान भगवंताच्या वचनाचा हा नेहमी सन्मान केला जातो. आणि त्यामुळे भगवंत जे जे काही बोलतात ते गौरवार्थ, गौरव करण्यासारखं त्या ठिकाणी भगवंत बोलत असतात. पुन्हा असं म्हटलं आहे भगवा तेन उच्चते, भगवंत जे जे काही बोलत असतात ते उत्तमामध्ये उत्तम, श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारे बोलत असतात. आणि त्यामुळे त्यांना भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं. सर्वसामान्य व्यक्तींना किंवा सर्वसामान्य व्यक्तीमध्ये असणारे हे जे सद्गुण आहे हे सर्वसामान्य व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे सद्गुण असू शकत नाही. केवळ आणि केवळ भगवंतामध्ये सम्यक संबुद्धामध्ये अशा प्रकारच्या गुणांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याही नंतर विशेष 8 गुण भगवंतामध्ये असतात. इतर अन्य कुठल्याही व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे 8 गुण नसतात. ते फक्त आणि फक्त भगवंतामध्ये असतात. ते क्रमशः आपण बघूया. असं म्हटलं आहे की भगवंत सदा सर्व काळ, भगवंत सदा सर्व काळ लोकांवरती अनुकंपा करणारी असतात. भगवंताचं ही विशेष गुण आहे. भगवंत सदा सर्व काळ म्हणजे असा कोणताही काळ नाही आहे की ज्या काळावरती भगवंताचा धम्म हा अनुकंपा करत नाही. भगवंताने अनेक लोकांवरती अनुकंपा केली. अनेक लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग भगवंताने सांगितला. भगवंतामध्ये हा विशेष गुण असतो. भगवंत सर्वांवरती अनुकंपा करत असतात आणि अनुकंपा करून भगवंत उपदेश करत असतात. हा भगवंतामध्ये असणारा पहिला गुण आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर भगवंताचा हा जो धम्म आहे, म्हणजे भगवंताचा जो धम्म आहे तो अत्यंत सुस्पष्ट केलेला आहे. भगवंताने जो उपदेश दिला आहे तो अत्यंत स्पष्टपणे दिलेला आहे. म्हणजे भगवंताने केलेल्या धम्माची जी व्याख्या आहे ती सुस्पष्ट आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गुंतागुंतीचा विषय आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा सर्वसामान्य व्यक्ती जरी असेल, साधा व्यक्ती जरी असेल, म्हणजे आपल्या भाषेमध्ये एखादा अडाणी व्यक्ती असेल, म्हणजे शिकलेला नसेल, सवरलेला नसेल, ज्ञानी व्यक्ती नसेल, असाही व्यक्ती भगवंताच्या धम्माचं अनुसरण करू शकतो, त्याला धारण करू शकतो. कारण प्रज्ञा आणि धम्म आचरण ह्या 2 बाजू आहेत. ज्ञान आणि आचरण ह्या 2 बाजू आहे. एखादा मनुष्य ज्ञानी असू शकतो, तो आचरणशील असू शकत नाही. कधी कधी असं होऊ शकते आचरणशील एखादा मनुष्य असेल तर तो ज्ञानी नसतो. म्हणजे ज्ञानापेक्षा सुद्धा भगवंताने आचरणाला विशेष महत्व दिला. जसं बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये बघा, पटिसेन नावाचे भिक्षू असतात. पटिसेन नावाचे भिक्षू ज्यांना फक्त एकच गाथा पाठ असते. असे अनेक उदाहरण आहेत. हजारो गाथा पाठ करण्यापेक्षा भगवंत असे म्हणतात एक गाथा पाठ करावी आणि त्यानुसार जीवन जगावं, त्यानुसार आचरण करावं. म्हणजे आचरणिक दृष्टिकोनातून भगवंताचा हा जो धम्म आहे तो सुस्पष्टपणे भगवंताने त्याची व्याख्या केली आहे. आणि जो जो मनुष्य सुस्पष्टपणे या तत्वज्ञानाला जाणतो, समजून घेतो, कारण भगवंत असे म्हणतात की धम्म हा सुख देणारा आहे. सुरुवातीला सुद्धा सुख देणारा आहे, मध्यम सुद्धा सुख देणारा आहे आणि शेवटी सुद्धा सुख देणारा हा भगवंताचा धम्म आहे. भगवंताच्या धम्माची व्याख्या करत असताना
भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे ऊस असतो, ऊस ज्याप्रमाणे ऊस असतो, ऊस तुम्ही कसाही खा, सुरुवातीपासून खा किंवा शेवटून खा, कसा लागेल? ऊस हा गोडच लागेल. म्हणजे त्याचा तो गुणधर्म आहे, ऊसाचा हा गुणधर्म आहे की तो गोडच लागणार आहे. तुम्ही कसाही जरी खाल्ला असेल तरी गोडच लागणार आहे. पण सुरुवातीला जर समजा खाल्ला आपण ऊस, तर थोडा कमी गोडपणा असतो, थोडा कमी असतो. जर मध्यम आपण खात खात जर राहिलं असेल तर मध्यम मध्यम थोडं अधिक गोडपणा असतो. परंतु शेवटी मात्र एवढा गोड असतो की त्याची तुलना समोरच्याची होऊ शकत नाही. म्हणजे अगदी बुद्ध तत्वज्ञान सुद्धा असंच आहे. सुरुवातीला भगवंत जेव्हा दान सांगतात, शील सांगतात, म्हणजे दान कथा, स्वर्ग कथा, शीलाचं आचरण कसं करावं, दान पुण्य कसं करावं, अकुशल कर्माचे परिणाम कशा प्रकारचे असतात, आणि जेव्हा मनुष्यांचं चित्त प्रसन्न होते, आनंदी होते, तेव्हा भगवंत श्रेष्ठ चार आर्य सत्याची दिशना देत असत. म्हणजे भगवंताने कधीही असं डायरेक्टली चार आर्य सत्य सांगितलं नाही. बघा, बौद्ध साहित्याचं तुम्ही जर वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं, तर भगवंताने डायरेक्ट चार आर्य सत्य कोणालाही सांगितले नाही. पंचवर्गीय भिक्खूंना सुद्धा भगवंताने चार आर्य सत्य डायरेक्ट नाही सांगितले. सुरुवातीला भगवंताने त्यांना शील सांगितलं, शील मार्ग सांगितला, आणि शील मार्ग सांगितल्यानंतर त्यांचं मन जेव्हा प्रसन्न झालं, आनंदी झालं, स्वच्छ झालं, त्यानंतर भगवंताने त्यांना चार आर्य सत्याची दिशना दिली. 3 महिन्यापर्यंत भगवंताने पंचवर्गीय भिक्षूंना धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश दिला. म्हणजे एका दिवशी नाही दिला भगवंताने तो उपदेश, 3 महिन्यापर्यंत सतत. वर्षावासाचा आषाढ पौर्णिमेला भगवंताने धम्मचक्र प्रवर्तन केलं. आषाढ पौर्णिमेला भगवंताने जो उपदेश सुरू केला, तो 3 महिन्यापर्यंत धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश अत्यंत एक एक अंग, एक एक कडी भगवंताने विश्लेषण करून सांगितले त्या पंचवर्गीय परिवर्जकांना. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन भगवंताने त्या ठिकाणी केलं. म्हणजे अत्यंत सूक्ष्मपणे बारीक सारीक गोष्टी भगवंताने त्यांना समजावून सांगितल्या. म्हणून तर कौंडिन्य यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि भगवंत असे म्हणतात की अग्ग कौंडिन्य, म्हणजे कौंडिन्याने जाणलं, त्याने समजून घेतलं की भगवंताचा धम्म कशा प्रकारचा आहे. बघा, 5 परिवर्जक असतात भगवंताच्या समोर, प्रत्यक्ष भगवंत उपदेश करत असतात, तरी सुद्धा मात्र 5ही जणाला समान फळ प्राप्त झालं का? नाही झालं. 5ही जण लगेच दुःखमुक्त झाले का? नाही झाले. तर त्यापैकी फक्त जे कौंडिन्य होते, कारण ते ज्ञानी होते, विद्वान होते, बुद्धिवान होते, आणि अनेक वर्षापासून ते शीलाचं पालन करणारे होते, त्यामुळे कौंडिन्य यांना ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर मग कौंडिन्य झाले, नंतर वप्प, भद्दीय, महानाम आणि अस्वजित, अशा प्रकारे क्रमशः हळूहळू हळूहळू त्यांनी ज्ञानाला जाणलं आणि ते सुद्धा दुःखमुक्त झाले. म्हणजे भगवंताने जो धम्म सुस्पष्ट केलेला आहे, प्रत्येक व्यक्तीला भगवंताचा धम्म हा समजू शकतो, आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती दुःखमुक्त अवस्थेकडे वाटचाल करत असतो. त्यानंतर भगवंत कधी असत्य बोलत नाही. भगवंत असत्य बोलतात का? आम्रपाली जेव्हा भिक्षुणी बनते, आणि भिक्षुणी बनल्यानंतर ती सत्य प्रगट करते, आणि ती असं म्हणते की सत्यवादी बुद्धांचे वचन कधी मिथ्य होत नाही. बुद्ध हे सत्यवादी आहे, नेहमी सत्य सांगतात, सत्य बोलतात. अशा प्रकारच्या सत्यवादी बुद्धांचं वचन कधीही मिथ्य होत नसते. आम्रपालीचं जीवन चरित्र बघा, तुम्ही वाचा. आम्रपाली फक्त आपल्याला म्हणजे केवळ वैशालीची नगरवधू होती एवढंच माहित आहे, असं लोकांना फक्त एवढंच माहित आहे. परंतु केवळ ती नगरवधूच नव्हती, तर ती बुद्धाला शरण गेली, भिक्षुणी झाली, अरहंत पदाला प्राप्त झाली, दुःखमुक्त झाली, आणि अरहंत पदाला प्राप्त झाल्यानंतर तिने आपल्या या सुंदर शरीराचं बघा, रूपात्मक दृष्टीने अत्यंत रूपक अशा प्रकारचं वर्णन केलं. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आम्रपालीचं ते जीवन चरित्र. म्हणजे तिने त्या सत्याला जाणलं, आणि त्या सत्याला जाणून तिने आपल्या शरीराचं वर्णन केलं. नक्कीच तुम्ही आम्रपाली थेरी मध्ये तिचं जीवन चरित्र वाचा, अत्यंत सुंदर ते जीवन चरित्र आहे. तर सत्यवादी बुद्धांचे वचन कधीही
मिथ्य होत नाही. भगवंत कधीही असत्य बोलत नाही. भगवंत सदा सर्व काळ सत्य बोलत असतात. म्हणजे कुणाच्या दबावामुळे कोणी काही बोलेल, कोणी काही म्हणेल, आणि कधी कधी मनुष्य बदलतो. लोभामुळे मनुष्य मनुष्य असत्य का बोलतो, खोटं का बोलतो? एक गोष्ट लोभामुळे, आणखी तृष्णा समजा मनुष्याच्या चित्तामध्ये असते. खोटं बोलतात नाही तुम्ही? नाही म्हणजे आपण नेमकं कशासाठी खोटं बोलतो आपण माहित असतं पण नेमकं काय, म्हणजे खोटं बोलण्याचं काय कारण आहे? अनेक कारणाने मनुष्य खोटं बोलत असतो. अनेक कारणाने मनुष्य खोटं बोलतो. कधी कधी काही काही लोकांना म्हणजे खोटं बोलावं याची आवड असते. खोटं बोलण्याची आवड असते की नाही? आवडीनं खोटं बोलतात काही काही लोक, एकदम आवडीनं, म्हणजे शिरपणे. आपण लोक लोक काय म्हणतात, तेल मीठ लावून, एकदम म्हणजे असं तेल मीठ लावून सांगते म्हणतात, सांगताना एकदम भारी सांगताय. म्हणजे कधी कधी आनंदाने सुद्धा मनुष्य खोटं बोलतो. कधी कधी दुसऱ्यांची चुगली करायची, दुसऱ्यांना खाली पडायचं किंवा दुसऱ्यांबद्दल अपशब्द बोलायचा म्हणून सुद्धा मनुष्य खोटं बोलतो. कधी कधी लोभ असते. जसं आपण कोर्टामध्ये बघतो, एखाद्या मनुष्याचा जर जेव्हा बदलवायचा असेल तर त्याला प्रलोभन दिलं जातं, आणि प्रलोभन दिल्यानंतर ते खोटं बोलत असतो. म्हणजे असे अनेक कारण आहेत खोटे बोलण्याचे, असे अनेक कारण आहेत. भगवंत असे म्हणतात की मनुष्य व्यवहारामध्ये अशा प्रकारचं खोटं बोलत असतो. कारण खोट्या बोलणं कधी कधी मनुष्याचा आवडीचा छंद सुद्धा असतो. आणि खोटं बोलण्यासाठी बघा, म्हणजे जसं आपण असं म्हणू शकतो की या संसारामध्ये मनुष्य जीवन जगत असताना अशा प्रकारचं जेव्हा जीवन जगतो, कारण सत्यवादी असणे, मिलिंद प्रश्नामध्ये बघा एक बिंदुमती नावाच्या एका वेसेचं म्हणजे गणिकेचं उदाहरण आहे. सत्याचं बल कसं असते, म्हणजे सत्यवादी मनुष्य या संसारामध्ये जर जीवन जगत असेल तर तो कधीही पराजित होत नाही, कधीही पराजित होत नाही. कुठल्याही सभेमध्ये जरी तो गेला असेल तरी तो पराजित होत नाही. आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, सत्य कधी पराजित हो नाही सकता, ऐक ना, सत्य कधीही पराभूत होत नसते. आणि त्यामुळे भगवंताचं जे वचन आहे, वाणी जेव्हा येईल तर तेव्हा वाणीच्या संदर्भामध्ये मी बोलेल, हा विषय आपला वेगळा आहे. तर सत्यवादी बुद्धांचे वचन कधीही मिथ्य होत नाही. आणि त्यामुळे भगवंताने 45 वर्षापर्यंत धर्माचा उपदेश केला, परंतु 45 वर्षामध्ये एक शब्द असा नाही आहे की भगवंताने असत्य बोलला असेल, तो खोटा बोलला असेल. भगवंताने कधीही, भगवंत खोटे बोलत नसतात. भगवंत ही सदा सर्व काळ सत्यवादी असतात. त्यानंतर भगवंताने बोलताना कधीही अशा प्रकारे म्हणजे बडेजावपणा आपल्या बोलण्यामध्ये भगवंताने कधी आणला नाही. भगवंत हसायचे, कसे? स्मित हास्य करायचे. बौद्ध साहित्यामध्ये उदाहरण आहे भगवंताच्या, भगवंत हास्य करायचे, कसं? स्मित हास्य करायचे, म्हणजे गालातल्या गालामध्ये आपण सहजपणे आपण हसत असतो, अगदी तशा प्रकारे भगवंत हसत असत. देशना करताना भगवंताने आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणजे कधी नौटंकी नाही केली. अनेक लोक बघा सांगताना नौटंकी करतात, हातवारे करतात, ऐक ना, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या शरीराचे हावभाव करतात, ऐक ना, किंवा आपलं मत प्रदर्शित करण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कला अवगत केल्या जातात. अनेक वेगवेगळ्या प्रकारे लोक आपलं एखादं तत्व समजून सांगण्यासाठी अनेक प्रकारच्या कला मनुष्य आपल्या अंगी म्हणजे अंगी धारण करत असतात आणि आपलं तत्व ते समजावून सांगतात. परंतु भगवंताने आपलं तत्व सांगण्यासाठी गंभीरपैन सुदेशिताने, रतन सुतामध्ये आपण म्हणतो गंभीरपैन सुदेशिताने, भगवंताने जो उपदेश केला तो अत्यंत गंभीर आहे. म्हणजे मनुष्याच्या हिताचा, मनुष्याच्या सुखाचा हा उपदेश आहे. आणि त्यामुळे भगवंत उपदेश करत असताना नीरव शांतता असायची, नीरव शांतता. अगदी तिथे सुई जरी पडली असेल तर त्या सुईचा आवाज येऊ शकत होता, एवढी सुस्पष्टता, नीरव शांतता भगवंत देशना करताना असत. आणि त्यामुळे भगवंत जेव्हा जेव्हा अन्य आश्रमामध्ये जायचे तर तेव्हा तेथील आश्रमवासी असं बोलायचे की अरे बघा, श्रमण गौतम आपल्याकडे येत आहे,
शांत बसा, बोलू नका. श्रमण गौतमाला शांतता प्रिय आहे. आपण जर शांत राहिलो तर श्रमण गौतम आपल्याकडे येऊ शकतील, अन्यथा येऊ शकणार नाही. म्हणजे भगवंत अत्यंत शांत प्रिय होते आणि भगवंत उपदेश करताना सुद्धा अत्यंत शांतपणे, धीर गंभीरपणे भगवंत उपदेश करत असतात. कारण बुद्ध वचन सांगताना ती धीर गंभीरता आपण धारण केली पाहिजे आणि भगवंतामध्ये सुद्धा तो विशेष अशा प्रकारचा गुण होता. भगवंताने कधीही मिथ्या संकल्पना धारण नाही केली. भगवंताने कधी चुकीची संकल्पना सांगितली नाही लोकांना, मिथ्या संकल्पना कधी धारण केल्या नाही. आणि त्यामुळे आर्य अष्टांगिक मार्गामध्ये काय म्हटलं आहे? सम्यक, मिथ्या नाही म्हटलं आहे, सम्यक आहे, योग्य आहे, चांगल्या प्रकारचा आहे. चुकीच्या संकल्पना भगवंताने कधीही धारण केलेल्या नाही. आणि त्यामुळे प्रखडपणे बघा, 2600 वर्षापूर्वी भगवंताने ज्या मिथ्या संकल्पना होत्या, ज्या चुकीच्या संकल्पना होत्या, त्या सर्व प्रकारच्या चुकीच्या संकल्पनेवरती भगवंताने प्रहार केला. ईश्वरवादावर भगवंताने प्रहार केला. कर्मकांडावरती, यज्ञयागावरती, बुवाबाजी असेल, अनेक प्रकारच्या त्या काळामध्ये चालत आलेल्या रूढी आणि परंपरा असतील, या सर्व प्रकारच्या मिथ्या संकल्पनेवरती भगवंताने सर्वात अगोदर प्रहार केला. या संपूर्ण मिथ्या संकल्पना भगवंताने सुस्पष्ट केल्या आणि त्या कशा प्रकारच्या चुकीच्या धारणा आहे, त्या कशा प्रकारच्या मिथ्या आहे, त्याचं आचरण केल्यानंतर, त्याचं अनुसरण केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही, हे भगवंताने कशा प्रकारे स्पष्टपणे समजावून सांगितलं आहे. 2600 वर्षापूर्वी भगवंताने संपूर्ण मिथ्या संकल्पनेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे भगवंताने या संपूर्ण मिथ्या संकल्पनेला सुद्धा नष्ट केलेला आहे. त्यानंतर भगवंताचा धम्म हा अकालिक आहे. अकालिको, तथागताचा धम्म हा अकालिक आहे, म्हणजे कोणत्याही काळामध्ये समान रूपाने फळ देणार आहे. भगवंताच्या काळामध्ये वेगळे फळ होते धम्माची, आताच्या काळामध्ये वेगळे फळ आहे किंवा भविष्यामध्ये वेगळे फळ राहतील असं आहे का? असं बिलकुल नाही आहे. कारण भगवंताचा धम्म चिरंतिठंतु सद्धम्म, म्हणजे सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा भगवंताचा धम्म आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा लोक श्रोतापन्न होत होते, सकृतागामी होत होते, अनागामी होत होते. आजही लोक श्रोतापन्न आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अरहंत आहे. कारण अरहंताशिवाय भूमी नाही आहे. या संसारामध्ये जोपर्यंत अरहंत आहे तोपर्यंत हा संसार आहे. जेव्हा या संसारातून अरहंत पूर्णपणे नष्ट होतील तेव्हा ही संपूर्ण भूमी ही नष्ट होईल. त्यामुळे अरहंताशिवाय भूमी नाही. साध्या सोप्या भाषेमध्ये सदाचारी लोक या संसारामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत हा संसार आहे. संसारातून सदाचारी लोक जर संपूर्ण गेले, नष्ट झाले, तर त्या ठिकाणी हे संपूर्ण जग सुद्धा नष्ट होऊ शकते. कारण एक व्यक्ती जरी सदाचारी असेल, एक व्यक्ती जरी शीलवान असेल, गुणवान असेल, तर त्याच्या आधाराने असंख्य लोक सुखपूर्वक जीवन जगू शकतात. कसं एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की अरहंत कशा प्रकारे या संसारामध्ये काम करतात किंवा सदाचारी शीलवान गुणवान व्यक्ती कशा प्रकारचं जीवन जगत असतो. एक वेळचा प्रसंग, व्यावहारिक उदाहरण समजून घेण्यासाठी. एकदा काही प्रवासी एका बसने प्रवास करण्यासाठी निघत असतात. पावसाळ्याचे दिवस असतात आणि प्रवास करत असताना बघा कधी कधी फार मुसळधार जर पाऊस असेल, कडाक्याचा पाऊस असेल, तर पावसासोबत सोबत वीज सुद्धा चमकतात, ऐक ना, पावसासोबत सोबत ढगांचा आवाज सुद्धा येतो. म्हणजे अशा प्रकारच्या ढगांच्या गडगडाटामध्ये, चमकणाऱ्या विजांमध्ये आणि धुवाधार पावसामध्ये ती बस त्या ठिकाणी फसत असते. ड्रायव्हर विचार करतो की एवढा मोठा पाऊस पडत आहे, एवढे मोठं गाडीमध्ये लोक बसलेले आहे आणि या पावसामध्ये गाडी चालवणं काय योग्य होणार नाही. परंतु बसमध्ये बसणारे लोक काय सारखे असतात का? सारखे विचारायचे असतात का? नाही. काही लोक म्हणायचे की आपण या पावसामध्ये हळूहळू का होईना गेलं पाहिजे, कारण अधिक पाऊस वाढला तर अधिक आपल्याला संकट येऊ शकते. आणि त्यामुळे काही लोक हो म्हणायचे, काही लोक नाही म्हणायचे. तर ड्रायव्हर हळूहळू गाडी चालवत असे. परंतु अचानकपणे एक वीज मात्र आकाशामधून कडकड करत येत असे, बसपर्यंत येत असे आणि पुन्हा वर जात असे.
बसपर्यंत येत असे, पुन्हा वर जात असे. अशा प्रकारे जेव्हा बसवरती वीज पडत असे, म्हणजे पडण्यासाठी यायची परंतु पुन्हा रिटर्न जात असे. अनेक लोक, कारण एका विचाराचे थोडे लोक असतात, शंका कुशंका करणारे लोक अनेक प्रकारचे असतात. आणि लोक बोलता बोलता, कारण भीतीचं वातावरण तयार होते. कारण मनुष्य प्राणी हा सर्वात भित्रा प्राणी आहे. मनुष्यासारखं भित्र या जगामध्ये दुसरं कोणीच नाही आहे. कशाला भीतो मनुष्य? मरण्याला. मरू नाही वाटते, कोणाला मरू नाही वाटत, मरायला मनुष्य भीतो. आणि त्यांना असं वाटतं की आता वीज तर येत आहे, वीज आता पडणार आहे, आपण काही आता जगू शकत नाही. म्हणजे अर्धे मरणासन्न ते होतात, वीज येत असते आणि शंका कुशंका होते. काही काही लोक असं म्हणतात की वीज तर येत आहे, बसपर्यंत वीज तर येत आहे, पण वापस जात आहे. कदाचित होऊ शकते असं, कदाचित असं होऊ शकते आपल्या बसमध्ये कोणीतरी पापी असला पाहिजे. असं होऊ शकते, शंका करायला काय काम आहे? कारण बसमध्ये प्रवास आहे, आपल्या बसमध्ये कोणीतरी पापी व्यक्ती आहे, त्यामुळे बस आपल्या म्हणजे पडत आहे. आणि कोणीतरी पुण्यवान सुद्धा आहे, कारण वीज तर पडत आहे परंतु वीज मात्र गाडीवरती पडत नाही. आणि ठरतं, कारण शंका कुशंका. मग नेमकं पापी म्हणायचं कोणाला? पापी ओळखायचं कसं? कारण त्याला पापी म्हटलं तर तो म्हणत तू पापी, त्याला म्हटलं तर तू पापी. नेमकं पापी म्हणायचं कोणाला? तर लोक शक्क लढवतात. बघा, एवढ्या संकटामध्ये सुद्धा मनुष्याला सुचते ऐकण्या शक्क लढवायचं, तर एका ठिकाणी बस थांबवतात, ड्रायव्हर लावतात, बस थांबवा, आपल्या गाडीमध्ये कोणीतरी पापी आहे. आणि जोपर्यंत हा पापी व्यक्ती या गाडीमधून बाहेर जात नाही तोपर्यंत आपण काही सुरक्षित राहू शकत नाही. आणि गाडी थांबवते ड्रायव्हर, पाऊस सुरू असतो, धुवाधार पाऊस असतो, समोर एक झाड असते. लोक विचार करतात की बघा, एका पापी व्यक्तीसाठी आम्ही काही आमचा जीव धोक्यामध्ये टाकणार नाही. आणि त्यामुळे प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागेल. जो पापी असेल, कारण वीज झाडावर पडते ना, जो पापी असेल झाडाला जायचं, झाडाला हात लावायचा आणि परत यायचं. जर तो पापी असेल तर वीज जो तिकडे गेल्याबरोबर वीज त्याच्या अंगावरती पडेल असं ठरते. अनेक लोकांना असं वाटतं, आपलं मन असते, मग अनेकाला आठवते आपलं आपण काय काय पाप केलं, विचार करू द्या जरा. ऐकण्यात ते चिंतन करतात, मनन करतात की अरे माझं कुठलं कुठलं पाप झालं, मी कुठलं अकुशल कर्म केलं. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते. त्यांना असं वाटतं की मी तर हे अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, कदाचित आज माझा नंबर लागणार आहे. आणि भीत भीत मग सुरुवात कशी करायची? कोणी म्हणतात की पाठीमागून सुरुवात करा, नाही, कोणी म्हणतात की समोरून सुरुवात करा, कारण समोरची सीट आहे, समोरून सुरुवात केली पाहिजे. तर ठरतं की पाठीमागून सुरुवात करायची, समोरून सुरुवात नाही करायचं असं ठरते, पाठीमागून सुरुवात करायचं, कारण वीज पाठीमागे येत आहे. त्यामुळे मग सुरू होते, भीत भीत लोक जातात, आपला प्राण हातामध्ये घेऊन लगेच त्या झाडाला हात लावतात. वीज नाही पडली, एकदम आनंद व्यक्त होतात, अरे आपण वाचलो, दुसरं मेलं तर हरकत, मी वाचलं पाहिजे अशी भावना असते. आणि एकदम सुटकेचा निश्वास टाकतात आणि आतमध्ये येऊन बसतात. एकाएकाने सर्वच्या सर्व बसमधील लोक बघा परीक्षा देतात. शेवटी मात्र समोरच्या सीटवरती एक अपंग व्यक्ती असतो. सर्व परीक्षा देतात, सर्वच्या सर्व पास होतात, कोणावरही वीज पडत नाही. आणि सर्वच्या सर्व अशा प्रकारचा निष्कर्षावर येऊन पोहोचतात की हा जो अपंग व्यक्ती आहे हाच मात्र पापी आहे. कारण आम्ही तर आता परीक्षा दिली आणि याची बाकी आहे, याचा अर्थ हाच पापी आहे, आम्ही मात्र सदाचारी आहोत. काही वेळापूर्वी स्वतःचे कर्म आठवत होते की आपण काय काय केलं, पण परीक्षा दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही, आपले कर्म सध्या एवढे काही भारी नाही आहेत. आणि सर्वच लोक म्हणतात की चल तू जा. मग तो विचार करतो, तो गयावया करतो की बघा, तुम्ही तर सर्वांनी परीक्षा दिली आणि सर्व परीक्षेमध्ये तुम्ही पास झाले, निश्चित झालं की मी पापी आहे. पण जर समजून घ्या, तुमच्या सर्वांच्या पुण्यामुळे जर माझा जीव वाचत असेल तर तो जीव माझा वाचू द्यावा असं मला वाटते. काही लोक म्हणतात की बरं ठीक आहे, काही लोक म्हणतात बिलकुल नाही, तुझ्यामुळे आम्ही कशाला मरावं, जर वीज पडली तर मग काय करायचं? नाही, बिलकुल नाही, असं नाही होणार, तुला परीक्षा द्यावीच लागेल.
आणि तो गयावया करतो, विनंती करतो, परंतु कोणीही ऐकत नाही. आणि शेवटी त्याचा नाविलाज होतो. तो कसा बसा त्या झाडाकडे जातो, झाडाला स्पर्श करतो. स्पर्श केल्याबरोबर आकाशामध्ये वीज कडाडते, कडकड कडकड कड विजते आणि डायरेक्ट पडते. कशावरती पडते? झाडावर नाही पडत, बसवरती पडते. कारण हे सगळे पापी असतात, हा एकटा सदाचारी असतो. म्हणजे हा एकटा सदाचारी असतो. या एकट्या सदाचारी व्यक्तीमुळे बाकीच्या सगळ्या लोकांचा प्राण वाचत असतो, परंतु त्यांना काही ती गोष्ट समजत नाही. वीज निसर्गाचं काम करते. वीज तर पडते, परंतु झाडावर न पडता बसवर पडते आणि सर्वच्या सर्व लोक मूर्तीला प्राप्त होत असतात. जो अरहंत असतो, जो पुण्यवान असतो, एक जरी असेल तर या संसाराला तो तारणारा असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, जोपर्यंत या संसारामध्ये अरहंत आहे, सदाचारी व्यक्ती आहे, सिलवान व्यक्ती आहे, तोपर्यंत हा संसार आहे. आणि त्यामुळे भगवंताचा हा जो धम्म आहे, हा धम्म सदा सर्व काळ मनुष्यांना सदाचारयुक्त जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरणारा आहे. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ अकालिक आहे, सर्व रूपाने सर्व काळामध्ये समान फळ देणारा आहे. धम्माचं आचरण करणारे मनुष्य आजही सुखी होतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. भगवंताचा धम्म हा फलदायी आहे, फळ देणारा आहे. म्हणजे तुम्ही कर्म केलं आणि तुम्हाला फळ मिळणार नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही जर कर्म केलं असेल, कारण तुम्ही जर बीज लावलं जमिनीमध्ये, जर तुम्ही बीज लावलं, फळ येणारच आहे की नाही? निश्चितपणे फळ त्याचं येणारच आहे, परंतु काही कालावधी लागतो. कुशल कर्म केल्यानंतर लगेच फळ प्राप्त होत नाही. कधी कधी काही बघा, निसर्गामध्ये काही झाडं असतात, लावल्याबरोबर काही फळं येतात. काही 2 महिन्याने येतात, काही 3 महिन्याने येतात, काही 6 महिन्याने, काही वर्षाने, काही वर्षानुवर्ष त्या झाडाला फळं येत नाहीत, पण शेवटी मात्र फळं येत असतात. आणि त्यामुळे या निसर्गामध्ये भगवंत असे म्हणतात की आपण जर कर्म केलं तर त्याचं फळ निश्चितपणे आपल्याला प्राप्त होत असते. कारण कुशल कर्माचं फळ हे थोडं उशिरा प्राप्त होते. अकुशल कर्माचं फळ मात्र तात्काळ मिळते, एका क्षणामध्ये. एकाही क्षणाचा विलंब न लावता अकुशल कर्माचं फळ मिळते लगेच. म्हणजे लगेच आपण एखाद्याला अपशब्द बोलला, एखाद्याला सिवी अपशब्द आपण बोलला, तर 4-5 वर्षांतर त्याचं फळ येते का? नाही. तुम्ही बोलल्याबरोबर एका क्षणामध्ये तुम्ही जेवढी भारी दिली त्याच्यापेक्षा 10 पटीने भारी तुम्हाला लगेच मिळते. म्हणजे तात्काळ. अकुशल जर असेल तर तात्काळ फळ मिळते, परंतु कुशल कर्माचं फळ मात्र फार उशिरा प्राप्त होत असते. परंतु भगवंताचा धम्म हा फलदायी आहे. असं होणार नाही की एखादा व्यक्ती शीलाचं पालन करेल, एखादा व्यक्ती दान पुण्य करेल, एखादा व्यक्ती प्रज्ञेचा अभ्यास करेल आणि त्याला काहीच फळ मिळणार नाही, असं कधीही होणार नाही. काही लोक असा विचार करतात, तर एवढे दिवसापासून आचरण करतो, आम्हाला तर काहीच मिळत नाही. असंही कधी कधी होते. आम्ही वंदना घेतो, आम्ही शील पालन करतो, आम्ही दान पुण्य करतो, आम्ही उपवास करतो, म्हणते तर म्हणतात फळे मिळते. कुठं मिळालं? काहीच तर मिळणं. या 10 वर्षापासून गोवाची काय दारू सुटत झाली? आम्ही शीलाचं पालन करतो, चांगलं सांगतो, तरी काही सुटतच नाही आहे, काही होतच नाही आहे. ऐक ना, असं कधी कधी मनुष्य म्हणतो. म्हणजे मनुष्य नैराश्यामध्ये जाते. परंतु भगवंत असे म्हणतात, फळ जोपर्यंत परिपक्व होत नाही, झाडाचं फळ जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत खायला मिळते का? आपण आंब्याला पाहतो, अगदी त्याचा जो फुलोरा, एक मोहर आल्यापासून आपण पाहतो की आंब्याला आता बहर आलेला आहे, मोहर आलेला आहे, फुलोरा आलेला आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते माहित नाही, काय म्हणतात? हेच म्हणतात ना. हा, तर पाहतो आपण, आहे की नाही, आता आलेला आहे. लगेच छोटे छोटे आंबे दिसतात. हा, आता छोटे आंबे झाले, पुन्हा थोडे मोठे झाले, पुन्हा थोडे मोठे झाले. अशा प्रकारे त्या आंब्याकडे आपण पाहत असतो. अगदी मोठा झाल्यानंतर तो आंबा पाहतो, म्हणजे पिकेपर्यंत तो आंबा आपण पाहतो. शेवटी मात्र तो आंबा पिकतो का नाही? तो आंबा पिकतो, त्याचा रस सुद्धा आपल्याला खायला मिळतो. म्हणजे त्याचा गोडवा आपल्याला चाखायला मिळत असतो. अगदी सुरुवातीपासून आपण त्याला पाहतो. कधी खाल्ला आपण तो? लगेच आल्या खाल्ला का आपण? नाही.
तर तो आंबा परिपक्व जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत तो पिकत नाही, तोपर्यंत त्याचा गोडवा आपल्याला चाखता येणार नाही. आणि मधामध्ये जर तुम्ही तोडून खाल्ला तर मग काय म्हणतो मनुष्य, "अरे, हा आंबा उगाच तोडला, जरा आंबटच वाटत आहे नाही का, आणखी 2-4 दिवस जर ठेवला असता तर खूपच चांगला पिकला असता." म्हणजे जोपर्यंत त्याचा कार्यकाळ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या आंब्यामध्ये गोडवा सुद्धा येत नाही. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये मनुष्य जे काही कर्म करत असतो ते कर्म जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत ते फळ देत नाहीत. आणि त्यामुळे आपण संयम ठेवला पाहिजे. आपण जे कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, त्यावरती आपण संयम ठेवला पाहिजे, कारण त्याचे फळ सदा सर्व काळ समान रूपाने आपल्याला प्राप्त होत असतात. कारण भगवंताचा धम्म हा फलदायी आहे, फळ देणारा आहे भगवंताचा धम्म. त्यानंतर असं म्हटलं आहे की भगवंताचा धम्म आव्हान देणारा आहे. भगवंताने आव्हान दिलं लोकांना की या माझ्यासोबत तुम्ही शस्त्रार्थ करू शकता, माझ्यासोबत तुम्ही चर्चा करू शकता, माझ्यासोबत तुम्ही वादविवाद सुद्धा करू शकता. आणि अनेक लोक त्या काळामध्ये, जसं राजा मिलिंद होता बघा, ऐक ना, राजा मिलिंदाने अनेक भिक्षूंना सळो की पळ करून सोडलं होतं. सागल नगरामध्ये तो अशा प्रकारचं आव्हान करत असे, कोणीही येऊ द्या, माझ्यासोबत कोणी चर्चा करू द्या, मी त्याला त्या चर्चेमध्ये हरवणार आहे. आणि तो खरंच हरवत असे, कारण तो विद्वान होता, ज्ञानी होता, पंडित होता. त्याने अशी घोषणाच केली होती की कोणीही माझ्यासोबत यावं आणि शस्त्रार्थ करावा. तो कोणताही शस्त्रार्थ असेल, धार्मिक शस्त्रार्थ असेल, राजकीय असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये. कारण 19 प्रकारच्या भाषेमध्ये राजा मिलिंद पारंगत होता. 19 प्रकारच्या विद्या त्याला अवगत होत्या. सर्व प्रकारचं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं होतं. भगवंताचा धम्म शेवटी कोण आलं, म्हणजे नागसेन आले. आणि नागसेनाने सुद्धा त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी समर्पकपणे त्या ठिकाणी दिलं. कारण भगवंताचा धम्म या संसारामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवंताचा धम्म हा सक्षम आहे. असा एकही प्रश्नही आहे की त्या प्रश्नाचं उत्तर बुद्ध तत्वज्ञान देऊ शकत नाही. जर खोलामध्ये आपण गेलो, खोला तत्वज्ञानामध्ये आपण जाणलं, समजून घेतलं, तर भगवंताचा धम्म या सृष्टीमधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि त्यामुळे बुद्ध हे आव्हान करायचे लोकांना की या तुम्ही माझ्यासोबत शस्त्रार्थ करा, माझ्यासोबत चर्चा करा. आणि प्रत्येक व्यक्ती, भगवंत तर कधी कोणाकडे गेले नाही शस्त्रार्थ करण्यासाठी, परंतु अनेक लोक असा विचार करायचे की मी भगवंतासोबत शस्त्रार्थ करतो, मी भगवंताला हा प्रश्न विचारतो, हा प्रश्न विचारल्यानंतर भगवंत मग हरतील, मग भगवंताचं पराजय होईल, मग लोकांना आनंद मिळेल. अशा प्रकारे लोक विचार करायचे, भगवंत जाणायचे. परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अत्यंत समर्पकपणे भगवंत देत असत, म्हणजे आव्हान सुद्धा भगवंत करत असत. भगवंताचा धम्म हा सर्वांसाठी खुला आहे. धम्म काय मनोपुली आहे का कोणाची, की भगवंताच्या धम्माचं याच लोकांनी आचरण करावं, त्याच लोकांनी आचरण करावं, असं काय सांगितलं का? बिलकुल नाही आहे. भगवंताच्या धम्मामध्ये सर्व लोक होते. भगवंताच्या धम्मामध्ये सोपाक नावाचा झाडू काम करणारा सुद्धा होता. सोपाक, सुपीय, त्यानंतर पटाचारा असेल, किसा गौतमी असेल, त्यानंतर राजा असेल, राण्या असतील, श्रेष्ठी असतील, सर्व प्रकारचे, म्हणजे संपूर्ण स्तरातील लोक, दुःखी असतील, कष्टी असतील, बेचैन असतील, या सर्व प्रकारच्या लोकांसाठी भगवंताचा धम्म हा खुला होता. भगवंताच्या भिक्खू संघामध्ये डाकू जीवन जगणारे लोक सुद्धा भिक्षू झाले. अंगुलिमाल, 999 खून करणारा डाकू अंगुलिमाल भिक्खू संघामध्ये आला. ध्यान म्हणून चिंतन करून तो अरहंत पदाला प्राप्त झाला. सोपाक असेल, सुपी असेल, भंगी काम करणारे होते, घाणीचं काम करणारे होते, झाडू काम करणारे होते, ते भगवंताच्या धम्मामध्ये आले, पुन्हा दुःखमुक्त झाले. उपाली नाभी समाज होता, लोकांचे केस कापण्याचं त्यांचं कार्य होतं, तो सद्धमामध्ये आला, प्रवृत्त झाला, भिक्षू बनला. पटाचारा असेल, जी की खालच्या जातीमध्ये जन्मास आली होती. म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्या स्तरामध्ये लोक भगवंताकडे आले, बघा प्रत्येक व्यक्तीला भगवंताने आपल्या सद्धमामध्ये सम्मिलित करून घेतलं. भगवंताने असं म्हटलं नाही की तू खालच्या जातीचा आहे, तू श्रेष्ठ कुळातला आहे, तू मध्यमवर्गीय आहे, अशा प्रकारे भगवंताने कधीही म्हटलं नाही. तर भगवंताचा धम्म हा विशाल सागरासारखा आहे.
ज्याप्रमाणे सागरामध्ये अनेक प्रकारच्या नद्या येतात, ऐक ना, सागरामध्ये अनेक नद्या येतात, गंगा येते, यमुना येते, सरयू येते, जेवढ्या काही नद्या असतील त्या सर्वच्या सर्व नद्या शेवटी सागराला मिळत असतात. मग सागराला मिळाल्यानंतर असे गंगा नदीचं आपण म्हणू शकतो का हे गंगा नदीचं पाणी आहे, हे सरयू नदीचं पाणी आहे, हे वैनगंगाचं पाणी आहे, असं म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. कारण जेव्हा त्या सागराला मिळतात तर त्यांचं काय होते, सागरामध्ये रूपांतर होत असते. तिथे त्यांचं विशेष अस्तित्व नाही, गंगा नदीचं अस्तित्व नाही, यमुनाचं अस्तित्व नाही, नर्मदाचं अस्तित्व नाही, कोणत्याही प्रकारच्या नदीचं स्वातंत्र्य अस्तित्व नाही, तर त्या सर्वांना समुद्र अशा प्रकारचं म्हटलं जातं. अगदी तशाच प्रकारे भिक्खू संघामध्ये जेवढे काही भिक्षू येतात, कोणत्याही जातीमधून, कुळामधून, संप्रदायामधून, ऐक ना, जाती, वर्ण, संप्रदाय, कुळ, अनेक प्रकारचे लोक भगवंताच्या भिक्खू संघामध्ये येत असत, तर तिथे असं प्रकारचं म्हटलं जात नसे की हा ब्राह्मण कुळातून आला, ऐक ना, हा क्षत्रिय कुळातून आला, हा वैश्य कुळातून आला, हा शूद्र कुळातून आला, असं कधीही म्हटल्या जात नसे. तर जो कोणी प्रवर्जित होत असे, ज्यांच्या अंगावरती काशाय वस्त्र येत असे, तर त्याला काय म्हटलं जायचं, केवळ भिक्षू म्हटलं जायचं, त्याला भिक्खू संघ असं म्हटलं जायचं. भगवंत असे म्हणतात की माझा संघ हा महासागरासारखा विशाल आहे, तिथे कुठल्याही प्रकारे जातीला, वर्णाला, गोत्राला, संप्रदायाला अस्तित्व नाही आहे, हे समान रूपाने आणि सारख्या रूपाने या ठिकाणी आहे. त्यामुळे भगवंताचा हा जो धम्म आहे, हा भगवंताचा धम्म हा बघा या संसारामध्ये समान रूपाने सागरासारखा भगवंताचा धम्म आहे. भगवंताच्या धम्मामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे. हा दुसरा गुण भगवंतामध्ये होता. तिसरा गुण भगवंतामध्ये होता, भगवंताने जो उपदेश केला तो अत्यंत स्पष्ट केलेला आहे. म्हणजे भगवंताने सद्धम्माची जी व्याख्या केली ती अत्यंत सुस्पष्टपणे केलेली आहे. भगवंत स्पष्टपणे सांगतात की चांगलं का आहे हे तुम्ही तुमच्या प्रज्ञेने जाणा, वाईट का आहे हे तुम्ही तुमच्या प्रज्ञेने जाणा, तुमच्या हिताचं का आहे, तुमच्या सुखाचं का आहे, तुमच्या कल्याणाचं का आहे. म्हणजे ज्या गोष्टींमुळे, ज्या तत्वज्ञानामुळे, ज्या आचरणामुळे तुमचं सुख होईल, तुमचं कल्याण होईल, तुमचं हित होईल, अशा प्रकारचं तुम्ही आचरण करा. कारण भगवंताने कारण सांगितलं, कारणाचे दुष्परिणाम सांगितले, यथाभूतपणे भगवंताने सत्य सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे भगवंताचा हा जो धम्म आहे करणीय आहे. करणीय म्हणजे केल्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, ह्या करण्यासारख्या गोष्टी आहे हे भगवंताने सांगितलं. भगवंताने अकरणीय सुद्धा सांगितलं, ह्या गोष्टी करू नये असंही भगवंताने सांगितलं. म्हणजे भगवंताने या संसारामध्ये प्रत्येक मनुष्याला दुःख मुक्तीकडे घेऊन जाण्याचा मार्ग सांगितला आहे. परंतु त्यांची प्रज्ञा ही जागरूक असली पाहिजे, बुद्धी जागरूक असली पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला सुख पाहिजे असेल, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, तुम्हाला असं वाटतं की माझं जीवन सुखपूर्वक जगावं, मी स्वतः सुखी बनावं, तर तुम्ही तशा प्रकारचं आचरण करा. कारण तुम्ही आचरण केलं आणि तुमच्या आचरणाच्या द्वारा दुसरा कोणी सुखी होईल असं होऊ शकते का? की मी आचरण करते, मी शीलाचं पालन करते आणि माझे पतिदेव फारच दुःखी आहे, हे सगळं सुख त्याला प्राप्त होते असं होते का? असं होणार नाही. किंवा पती सुख पुण्य करत असेल तर म्हणून की हे सर्व पुण्य मी माझ्या पत्नीला देतो असं होऊ शकते का? असं होऊ शकत. त्याचं अनुमोदन आपण करू शकतो, त्यांच्याप्रती मैत्रीभाव करू शकतो, परंतु तुम्ही जे कर्म करसाल त्याचं फळ हे तुम्हालाच प्राप्त होणार आहे. कारण आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्यालाच प्राप्त होत असते, इतरांना ते प्राप्त होत नाही. थोड्याफार स्वरूपामध्ये आपल्या पुण्यामुळे त्यांना मदत होऊ शकते, सहाय्यक होऊ शकते, किंवा आपल्या कुशल कर्मामुळे त्यांचे थोडेफार काही दुर्गुण म्हणजे नष्ट होऊ शकतात, नाहीसे होऊ शकतात, परंतु सर्वतः मात्र त्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही. कारण भगवंत असे म्हणतात, तुम्हाला सुखी बनायचं आहे, तुम्हाला चांगल्या मार्गाचं अनुसरण करायचं आहे, तर तुम्ही तशा प्रकारचं आचरण करा. तुम्हाला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असं वाटत आहे आणि तुम्हाला जर असं वाटलं की आम्ही खूप दुःखपूर्ण जीवन जगावं, तर तुम्ही अशा प्रकारचं आचरण करा. कारण भगवंताने दोनही बाजू सांगितल्या, चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ, वाईट कर्म केलं तर वाईट फळ. कारण दोनही बाजू भगवंताने सांगितल्या, त्यामुळे भगवंताचा धम्म हा सुस्पष्टपणे सांगितलेला आहे. त्यानंतर भगवंताचा धम्म हा निर्वाण मार्गाकडे घेऊन जाणार आहे.
भगवंताचा धम्म हा निर्वाण मार्गाकडे घेऊन जाणारा आहे. म्हणजे भगवंताने सांगितलेल्या धम्मानुसार जर मनुष्याने आचरण केलं तर असं होऊ शकते का, एखादा मनुष्य सील पालन करत असेल, एखादा मनुष्य दान पुण्य करत असेल, एखादा मनुष्य भावना करत असेल आणि अशा प्रकारे अनेक काळापर्यंत जीवन जगणारा मनुष्य धम्माचं आचरण करत आहे, परंतु तो काय दुःखमुक्त झालाच नाही, असं होऊ शकतं का? असं होणारच नाही. एक व्यक्ती भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान मला एक विचारायचं आहे. भगवंत म्हणतात विचारा. तो म्हणतो की भगवान तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचा उपदेश करता, तुम्ही उत्तम उपदेशक आहात, तुम्ही धम्मसारथी आहात, तुम्ही लोकांना चांगल्या प्रकारे मार्गाला लावता, तुम्ही सम्यक संबुद्ध आहात. भगवान मला असं विचारायचं आहे, तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती दुःखमुक्त होतो का? प्रत्येक व्यक्ती निर्वाणाला प्राप्त जातो का? त्या दुःखमुक्ताचं दुःख पूर्णपणे नष्ट होते का? तर कधी कधी भगवंत प्रतिप्रश्न करायचे. उत्तर देण्याच्या अनेक पद्धती आहेत, तर कधी कधी प्रतिप्रश्नाने सुद्धा त्याचं उत्तर दिलं जायचं. तर भगवंताला असं म्हणतात की मी तुला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं तू मला उत्तर दे. तो म्हणतो की विचारा भगवान. तर तो म्हणतो की तुला श्रावस्तीचा रस्ता माहित आहे का? भगवंताच्या काळातील कथा, श्रावस्तीचा रस्ता तुला माहित आहे का? तर तो म्हणतो हो भगवान, मला श्रावस्तीचा रस्ता माहित आहे. जर समजून घ्या, वैशालीवरून जर जायचं असेल तर कशा प्रकारे श्रावस्तीला जायचं तर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सुद्धा सांगू शकतो. मग भगवंत असं मी एखाद्या व्यक्तीला तू श्रावस्तीला त्याला जायचं आहे, एखाद्या व्यक्तीने तुला विचारलं की मला श्रावस्तीला जायचं आणि त्या व्यक्तीला तू योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं, तर तो व्यक्ती म्हणजे तू सांगितलेल्या मार्गानुसार तो व्यक्ती श्रावस्तीला पोहोचेल का? तर तो म्हणतो हो भगवान, जर मी सांगितल्याप्रमाणे जर तो गेला तर तो श्रावस्तीला पोहोचेल. पण मी जर सांगितलं नाही, मी सांगितल्याप्रमाणे तो जर गेला नाही, त्याने जर तसं आचरण केलं नाही तर तो काही श्रावस्तीला पोहोचणार नाही. का पोहोचणार नाही? तो म्हणतो की भगवान तो त्याचा दोष आहे, कारण मी तर त्याला योग्य प्रकारे सांगितलं होतं, परंतु त्याने तसं काही मार्गक्रमण केलं नाही, त्यामुळे तो काही श्रावस्तीला पोहोचणार नाही. भगवंत म्हणतात मग तेच तर मी सांगतो, मी केवळ मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही आहे. मी कोणाला मोक्षापर्यंत घेऊन जात नाही, दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे मी कोणाला घेऊन जात नाही. मी फक्त मार्ग सांगतो की हा मार्ग आहे, हा शिलाचा मार्ग आहे, हा सदाचाराचा मार्ग आहे, हा नीतिमत्तेचा मार्ग आहे, हा प्रज्ञेचा मार्ग आहे, हा मैत्रीचा मार्ग आहे. या मार्गाला तुम्ही धारण करा. जर या मार्गाला तुम्ही धारण केलं तर नक्कीच तुम्ही जे ठरवलेलं ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. जे जे लोक मी सांगितलेल्या मार्गाने जीवन जगतात ते दुःखमुक्त होतात, आणि जे लोक मी सांगितलेल्या मार्गानुसार मधामध्ये सोडून देतात तर ते मात्र लोक दुःखमुक्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताने दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारा मार्ग सांगितला आहे. भगवंत असे म्हणतात की तुम्ही त्याचं आचरण करा, त्याचं अनुसरण करा, नक्कीच तुम्ही एक ना एक दिवस दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होऊ शकता. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा अत्यंत महत्वपूर्ण गुण आहे की भगवंताच्या धम्माचं आचरण करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही निराश होत नाही, कधीही तो मार्ग भटकत नाही, कधी तो अमार्गाने जीवन जगत नाही, तर तो योग्य आणि सम्यक मार्गाने निर्वाणगामी अवस्थेकडे जात असतो. हा भगवंताच्या धम्माची विशेषता आहे आणि म्हणून भगवंताला भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं. त्यानंतर असं म्हटलं आहे की भगवंताची अनुकंपा ही सर्वच लोकांवरती होते, सर्व लोकांवरती, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, कोणत्याही व्यक्तीवरती. आणि त्यामुळे सर्वच्या सर्व लोक भगवंताचा सन्मान करायचे. बघा, सर्वच लोक भगवंताचा सन्मान करत असत. म्हणजे भगवंताला मानणारे तर लोक भगवंताचा सन्मान करायचे, परंतु अन्य न मानणारे लोक सुद्धा भगवंताचा सन्मान करत असत. कारण भगवंत जेव्हा भिक्षाटन करायचे तर लोक असं म्हणायचे नाही की श्रमण गौतम आमच्या दारावरती येत आहे, श्रमण गौतमाला आम्ही भिक्षा देणार नाही, असं कधीही झालं नाही. बघा, भगवंत ज्या ज्या दारावरती भिक्षाटन करण्यासाठी जायचे त्या प्रत्येक दारावरती भगवंताला भिक्षा मिळत असे. आदरपूर्वक, सन्मानपूर्वक भगवंताला अन्य उपासक दान पुण्य करायचे. कुणाकडेही भगवंत जायचे, कुणाच्या दारावरती उभं राहायचे, भगवंताला त्या ठिकाणी लोक भिक्षा देत असत. म्हणजे भगवंतामध्ये हा विशेष गुण होता
की भगवंताला नाही कोणीही म्हणत नसे आणि त्यामुळे सातत्याने 45 वर्षापर्यंत भगवंताने बघा चारिका केली, भिक्खू संघाने चारिका केली, हजारो भिक्षू, विचार करा तुम्ही, हजारो भिक्षू नगराने चारिका करत असत, हजारो भिक्षूंना लोक चारिका देत असत, वेगवेगळ्या नगरामध्ये भिक्षू, कोणी या नगरामध्ये या गल्लीमध्ये जात असे, कोणी या गल्लीमध्ये जात असे, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक नगरामध्ये गेल्यानंतर भिक्षूंना भगवंताला त्या ठिकाणी भिक्षा मिळत असे. त्याचं कारण काय होतं? कारण भगवंत हे सर्व समावेशक होते. भगवंताचा उपदेश हा सर्व समावेशक होता. सर्व लोकांना भगवंताने दुःखातून मुक्त केलं आणि तरी सुद्धा भगवंत अनुकंपा म्हणून कधी कधी एकांतवास सुद्धा करायचे. भगवंत भोजन करायचे आपला प्रमाद वाढवण्यासाठी नाही, आपला मद्य वाढवण्यासाठी नाही, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर शरीराला असणारी जी भूक नावाचा रोग आहे त्या भूक नावाच्या रोगाला शमवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी भगवंत हे भिक्षाटन करायचे. आणि हे लोकांना माहीत असायचं. कधी कधी एकांतवास सुद्धा भगवंत करायचे, जंगलामध्ये सुद्धा भगवंत वास्तव्य करत असत. कारण भगवंताची मैत्री केवळ मनुष्यावर नव्हती, तर भगवंताची मैत्री ही प्राण्यावर सुद्धा होती आणि त्यामुळे भगवंत जंगलामध्ये सुद्धा वास्तव्य करायचे. म्हणजे अशा प्रकारे देव आणि मनुष्यांचे शास्त्र आपण म्हणतो भगवंताला, म्हणजे मनुष्यांचे तर शास्त्र आहेतच आहे, परंतु देवतांचे सुद्धा भगवंत शास्त्र होते, संपूर्ण प्राणी मात्रांचे सुद्धा भगवंत शास्त्र होते. हा सुद्धा भगवंतामध्ये विशेष गुण होता. त्यानंतर असं म्हटलं आहे की भगवंताची जी सेवा, भगवंताची सेवा करण्यासाठी, कारण भगवंताची सेवा करण्यासाठी सो धम्मं पश्यति सो मं पश्यति, भगवंताने असं म्हटलं आहे. भगवंताची सेवा करण्यासाठी बघा अनेक प्रकारचे भिक्खू समोर येत असत. भगवंताची सेवा करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपासक उपासिका सुद्धा येत असत. अनाथपिंडक म्हणे भगवान आपण इथेच वास्तव्य करावं, कुठेही आपण जाऊ नये भगवान, मी आजीवनपर्यंत आपली सेवा करेल. माता विशाखा म्हणायची भगवंताला, भगवान आपण इथेच राहा, मी आजीवनपर्यंत भगवान आपली सेवा करेल. राजा प्रसिद्ध म्हणत असे, राजा बिंबिसार म्हणत असे. म्हणजे अशा प्रकारे भगवंताची सेवा करण्याचं जे महान पुण्य आहे ते महान पुण्य प्रत्येक व्यक्तीला असं वाटायचं की ते पुण्य मला प्राप्त झालं पाहिजे. भिक्षूंमध्ये सुद्धा अनेक भिक्षू असायचे. एकदा भगवंताचे अनेक उपस्थापक झाले, म्हणजे सेवक झाले होते. तर काही काही भिक्षू सुरुवातीला भगवंताची सेवा करत नसत, मग काही काही सेवा करायचे, काही मध्ये सोडून जायचे. आणि मग शेवटी भगवंताचं वय झाल्यानंतर भगवंताने भिक्खू संघाला बोलवलं आणि भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, माझी आता कायमस्वरूपी एखादा सेवक मला हवा आहे, कारण आता मी वृद्ध होत आहे आणि त्यामुळे कायमस्वरूपी माझ्यासोबत सेवक असला पाहिजे. कोण येऊ शकते? तर तेव्हा बघा भगवंताचे अग्रश्रावक सारीपुत्त म्हणतात की भगवान मी भगवंताची सेवा करतो. तेव्हा भगवंत म्हणतात की सारीपुत्त तुम्ही भगवंताची सेवा करू नका, तुम्ही भगवंताचे अग्रश्रावक आहात. त्या अनेक भिक्षू असं म्हणतात, परंतु शेवटी मात्र आनंद भगवंताची सेवा करत असतात. शेवटच्या क्षणापर्यंत बघा आनंद भगवंताची सेवा करतात, कारण ते स्वतःला पुण्यवान समजतात. म्हणजे अशा पद्धतीने भगवंताची सेवा करण्यासाठी भिक्षू असेल, भिक्खुनी असेल, उपासक असेल, उपासिका असतील, सेवा करण्यासाठी सदा सर्व काळ तत्पर असायचे. आणि सर्व समावेशक सर्व जाती धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे लोक भगवंताची अत्यंत योग्य प्रकारे सेवा करत असत. हा सुद्धा भगवंतामध्ये असणारा विशेष गुण आहे. या अर्थाने सुद्धा ते भगवान होते. त्यानंतर असं म्हटलं आहे भगवंत यथावादी तथाकारी होते. यथावादी तथाकारी, यथाकारी तथावादी म्हणजे काय? जो जसा बोलतो तो तसा चालतो. यथाभासी तथाकारी सुद्धा असं म्हटलं आहे. म्हणजे बोलणं जसं आहे, भगवंत जसे बोलायचे तसे चालायचे. म्हणजे भगवंताचं जसं बोलणं असायचं तसं आचरण सुद्धा असायचं, त्याच्यामध्ये विसंगती नसायची. ऐक ना, भगवंत जसे बोलायचे आणि वागायचे वेगळं असं होतं का? बिलकुल नाही आहे. तर त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की कुठल्याही प्रकारचे, जसं आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो कथनी आणि करणी वेगळी, कथनी आणि करणी वेगळी. काही लोक असं म्हणतात बोलायला तर फार चांगला दिसतो, बोलायला तर पोपटच आहे म्हणतात. बोलता बोलता काय लोक बोलायला तर पोपटासारखं बोलतो म्हणतात, परंतु आचरण तसं आहे का? कथनी तशी करणी तशी आहे का? आचरण तसं आहे का? कारण बोलायला जरी चांगलं असेल परंतु आचरण तसं नसते. परंतु भगवंताचं मात्र तसं नसायचं.
भगवंत जसे बोलायचे तसे वागायचे, तसे चालायचे आणि त्यामुळे तथाभासी तथाकारी, ज्यांना तथागत अशा प्रकारचं म्हटलं जायचं. म्हणजे भगवंताचं आचरण आणि भगवंताचं बोलणं यामध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती नव्हती, त्यामध्ये समानता होती. याही अर्थाने भगवंतामध्ये हा विशेष अशा प्रकारचा गुण होता. त्यामुळे भगवान मध्ये असणारा हा फार मोठा एक सद्गुण आहे. आणि त्यानंतर शेवटचं आणि आठवा आहे की भगवंत प्रत्येक मनुष्यांच्या शंका कुशंकाचं निरसन करत असत. म्हणजे भगवंताकडे येणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे, कोणत्याही स्तरातील असेल, कोणत्या जातीचा, कुळाचा, संप्रदायाचा कोणताही व्यक्ती असेल, भगवंताने असं कधीच नाही म्हटलं. भगवंताने कधी असा प्रमाद केला नाही, कधी आळस केला नाही. आता फार वेळ झाला आहे, तू उद्या ये, असं भगवंताने कधी म्हटलं का? एखादा व्यक्ती भगवंताकडे गेला आणि भगवंताने त्याला असं म्हटलं की बा आता मी जरा फारच थकलो, जरा उद्या ये, मला उद्या विचार, मी तुला उद्या सांगतो, असं आहे का? असं कधीही होत नाही. भगवंताकडे आलेला प्रत्येक व्यक्ती जे शंका घेऊन येतो, अगदी त्या क्षणी तिथेच भगवंत त्याच्या शंकाचं निरसन करत असत. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची शंका कुशंका राहू नये, त्याचं चित्त निर्मळ असावं, त्याचं चित्त परिशुद्ध असावं, अशा प्रकारे भगवंत नेहमी विचार करत असत. आणि त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवंताने सद्धमाचा मार्ग सांगितला, सद्धमाची शिकवण दिली. त्यांच्या मनामध्ये असणारा जो गोंधळ आहे, त्या संपूर्णपणे गोंधळाला भगवंताने नष्ट केलं, नाहीस केलं. कधी कधी उलट्या डोक्याचे लोक भगवंताला वेगळाच प्रश्न विचारायचे, त्याची उत्तर भगवंताने तसे दिले. कधी कधी असं लोक म्हणायचे, भगवान तुम्ही मृत्यूनंतर राहणार आहात का? भगवंताला म्हणायचे लोक, तुम्ही मृत्यूनंतर मग कुठं जाणार आहे भगवान? मग तुम्ही मेल्यानंतर तुम्ही भगवान कुठून आले आता? असं म्हणायचं. म्हणजे कोण कुठून आलं, कोण कुठे गेलं, कोण कुठे जाणार, म्हणजे काही काही प्रश्न भगवंताने अव्याकृत ठेवले. बघा, त्या प्रश्नाचं भगवंत असे म्हणतात, मनुष्याच्या हिताचं असणारा प्रश्न आपण विचारला पाहिजे, स्वतःच्या सुखाचा असणारा प्रश्न आपण विचारला पाहिजे. कारण जे आपल्या हिताचं आहे, जे आपल्या सुखाचा आहे, जे आपल्या कल्याणाचा आहे, भगवंत असे म्हणायचे की हा प्रश्न तुझ्या काही हिताचा नाही, हा प्रश्न तुझ्या काही सुखाचा नाही आहे. कोण कुठे आलं, कोण कुठे जाणार, कोण कधी येणार, कसं जाणार, या भानगडीमध्ये तू पडू नको. तर सध्या तुला काय करायचं आहे, सध्या तू काय केलं पाहिजे, याच्यावरती तू चिंतन मनन कर. म्हणजे अशा प्रकारे भगवंताला लोक प्रश्न विचारायचे. काही प्रश्न भगवंताने अव्याकृत ठेवलेले आहेत, म्हणजे त्याचा मनुष्याच्या हिताचा काही एक उपयोग नाही आहे. आणि जे उपयोगाचा आहे, कारण भगवंत आनंदाला म्हणतो की आनंद ज्याप्रमाणे असे हातामध्ये झाडाचे पानं घेतात भगवंत, आणि आनंदाला म्हणतो की आनंद माझ्या हातामध्ये असणारे झाडाचे पानं अधिक आहेत, या वनामध्ये असणाऱ्या झाडाची पानं अधिक आहे. तेव्हा आनंद म्हणतो की भगवान आपल्या हातामध्ये पानं तर अगदीच मोजके आहे, झाडावर तर असंख्य पान आहे, अगणित पान आहे भगवान झाडावरती. भगवंत म्हणतात की आनंद अगदी तशाच प्रकारे भगवंताकडे ज्ञान अथांग आहे, अथांग ज्ञान भगवंताकडे आहे, परंतु भगवंताने मोजकच तुम्हाला सांगितलेलं आहे, जे की तुमच्या हिताचा आहे, तुमच्या सुखाचा आहे, तुमच्या कल्याणाचा आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की जी भगवंताला माहीत नाही आहे, परंतु भगवंताने सर्वच गोष्टी प्रकाशित केलेल्या नाही आहे. तुम्हाला तुमच्या हिताचं जे आहे, तुमच्या सुखाचं जे आहे, तुमच्या कल्याणाचं जे आहे, एवढंच भगवंताने सांगितलं आहे. कारण भगवंत भूत भविष्य वर्तमान जाणणारे होते, सर्व प्रकारच्या ज्ञानाला भगवंताने अवगत केलं होतं. परंतु भगवंत म्हणतात की तुमच्या जे हिताचा आहे, तुमच्या जे सुखाचा आहे, तेवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे शेवटच्या व्यक्तींची जरी शंका असेल तर ती शंका भगवंताने निरसन केली आहे. महापरिनिर्वाणाला प्राप्त होत असताना संपूर्ण भिक्षू भगवंताच्या समोर असतात, आणि समोर असताना आनंद भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझा आता महापरिनिर्वाण होणार आहे, आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे, तुम्ही पुन्हा पश्चाताप करू नका की अरे भगवंत निघून गेले, मला तर भगवंताला हे विचारायचं होतं, माझं ते राहूनच गेलं, असं तुम्हाला वाटू देऊ नका. आत्ता विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे. या
प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्यासाठी तत्पर आहे. संपूर्ण भिक्खू संघ शांत असतो. तेव्हा आनंद भगवंताला होतो की भगवान किती आश्चर्य आहे. भगवान कुणाच्याही मनामध्ये बुद्धाबद्दल शंका नाही, कुणाच्या मनामध्ये धर्माबद्दल शंका नाही, कुणाच्या मनामध्ये संघाबद्दल शंका नाही. तर तेव्हा भगवंत म्हणते आनंद इथे बसलेल्या भिक्षूंपासून शेवटच्या भिक्षूंपर्यंत किमान कमीत कमी तो शेवटचा भिक्षू श्रोतापन्न असेल. म्हणजे जेवढे भिक्षू इथे आहेत ते श्रोतापन्न आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अनंत आहे. म्हणजे कुणाच्याही मनामध्ये बुद्धाबद्दल शंका नाही, धम्माबद्दल शंका नाही, संघाबद्दल शंका नाही. कारण सर्वांचे मन हे प्रसन्न आहे, सर्वांचे मन हे आनंदी आहे. आणि अशा प्रकारे भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त होत असतात. म्हणजे अशा पद्धतीने कुणाची शंका भगवंताने ठेवली नाही. प्रत्येक व्यक्तींच्या शंका भगवंताने निरसन केलं. हा विशेष गुण भगवंतामध्ये होता. त्याही अर्थाने भगवंताला भगवान अशा प्रकारचं म्हटलं जातं. काल आपण बघितलं भग्ग रागो, भग्ग दोषो, भग्ग मोहो, भग्ग मानो, भग्गो किलेसो, भग्गो दिठ्ठी, ह्या सर्व प्रकारच्या अकुशल विचारांना, भग केलेसो, भग्ग क्लेशांना, या सर्व प्रकारच्या क्लेशांना नष्ट करणारे भगवान होते. हे कालच्या देशनेमध्ये आपण बघितलं. त्याचाच उर्वरित भाग त्याला सोडून सुद्धा हे 8 गुण भगवंतामध्ये विशेष होते, ज्या अर्थाने भगवंताला भगवान अशा प्रकारचं म्हटलं जात असे. उद्याच्या भागामध्ये आपण अरहंग कशाला म्हणतात या संदर्भामध्ये देशना श्रवण करणार आहोत. आज या मंगलमय प्रसंगी आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.